दोन्ही उमेदवारांना सर्वात जास्त लीड हा आमच्या गावात असेल, नितीन चौधरी यांचं वक्तव्य. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे साधेपणात प्रचार. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीचा प्रचार आता शेवटच्या टप्प्यात आला आहे. त्यामुळे सर्वीकडे उमेदवारांची धावपळ सुरू असताना आतकरगाव जिल्हा परिषद वार्डात परिवर्तन विकास आघाडीच्या जिल्हा परिषदेच्या उमेदवार श्रद्धा साखरे आणि पंचायत समितीच्या उमेदवार देवयानी देशमुख यांचा प्रचार देवनावे येथे अगदी साध्यापणात झाला. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं नुकतंच निधन झाल्याने कार्यकर्त्यांवर मोठा आघात झाला आहे. सर्वीकडे दुःखाचे वातावरण असल्याने काही दिवस प्रचार बंद होता, परंतु प्रचार करणे गरजेचे असल्याने परिवर्तन विकास आघाडीच्या वतीने अगदी साध्यापणात प्रचार करण्यात आला. यावेळी ज्येष्ठ कार्यकर्ते नितीन चौधरी यांनी आपले मत व्यक्त करताना आम्ही अगदी साधेपणात प्रचार करत आहोत. असे असले तरी आतकरगाव जिल्हा परिषद वार्डात सर्वात जास्त लीड हा आमच्या देवनावे गावातूनच असेल. आमचे नियोजन हे अचूक आहे. परिवर्तन विकास आघाडीचे कार्यकर्ते एकत्र येऊन नियोजन करीत असल्याने प्रत्येक वेळी ठरवलेले काम चांगल्या प्रकारे होते. त्यामुळे दोन्ही उमेदवार चांगल्या मताने विजय होतील आणि आमचे नेते स्वर्गवासी अजित पवार यांना ही श्रद्धांजली असेल, असे वक्तव्य यावेळी चौधरी यांनी केले. या आतकरगाव जिल्हा परिषद वार्डमधल्या आमच्या या देवनावे ग्रामपंचायतमध्ये आमच्या जे उमेदवार आपले आहेत श्रद्धाताई अंकित साखरे आणि आपल्या देवानी ताई ज्या आहेत यांच्या देवनावे ग्राउंडच्या आमच्या होम पिचवर आजचा हा प्रचार रॅलीचा कार्यक्रम आहे. वास्तविक आम्ही हा कार्यक्रम आज रद्द करण्याचं ठरवलं होतं, कारण आदरणीय आमचे मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री जे अजितदादा पवार आहेत त्यांचं नुकतंच आता निधन झालं होतं आणि आमचे राष्ट्रीय नेते जे आहेत अजितदादा यांचं निधन झाल्यामुळं आपल्याला सगळ्यांवर ही शोकागत बसली होती. त्याच्यामुळे आजचा कार्यक्रम मी हा कॅन्सल केला होता. पण आजची रॅली शेवटी निवडणुकीला थोडे दिवस राहिले असताना रॅली काढणं हा आपला धर्म आहे. त्याच्यामुळे आम्ही साधेपणामध्ये आज केलेलं, म्हणजे कुठलीही मफलर किंवा कुठली टोपी किंवा कुठला गाजावाजा न करता किंवा फटाक्याची अतिबाजी न करता किंवा घोषणा न देता आम्ही शांततेमध्ये हा प्रचार चालू आहे. आणि आमच्या देवनागावमध्ये दोन्ही उमेदवार जे आहेत जिल्हा परिषदच्या श्रद्धाताई साखरे आणि आमच्या देवनेताई ज्या अजित देशमुख जे आहेत यांना प्रचंड मताने बहुमताचा जो आकडा आहे तो लीड हा देवनाव ग्रामपंचायतीमध्ये आमचा राहील. कारण दहिवली आणि देवनावे हा आमचा ग्रामपंचायत आहे. आम्ही सर्व यंत्रणा आमचे उबाटाचे सगळे शिवसेनेचे कार्यकर्ते असतील, आमचे सर्व राष्ट्रवादीचे कार्यकर्ते असतील व आपल्या आघाडीचे सर्व कार्यकर्ते असतील, असे सर्व मिळून आम्ही योग्य पद्धतीने नियोजन करतो. काही लोक म्हणतात का तुम्ही या रॅलीमध्ये दिसत नाही, पण आमचं नियोजन जसं म्हणतो काही छुपे राजकारण जे करायला असतात ते आम्ही करत असतो. आणि बाहेरचं मतदान कुठल्या पद्धतीने आणायचं आहे, काय करायचं आहे, त्याची नियोजन त्याची व्यवस्था आम्ही इथं करत असतो. आणि प्रचंड मताचा लीड हा तुम्हाला 9 तारखेला हा देवनाव ग्रामपंचायत मिळेल आणि दोन्ही उमेदवार हे चांगल्या प्रकारे विजय होतील याची मी आशा देतो. प्रतिसाद तुम्ही आता पाहू शकता अगदी भरघोस या ठिकाणी सर्व आमच्या देवनावे ग्रामपंचायतीतले नागरिक, महिला मंडळ, सर्व ग्रामस्थ हे अंकित शेठ साखरे आणि श्रद्धाताई साखरे यांच्या प्रचारासाठी उतरलेले आहेत. आणि आमच्या देवनावे गावचा इतिहास तुम्ही पाहता, पूर्ण देवनावे ग्रामपंचायतीमध्ये केव्हाही गावातल्या या उमेदवाराला आणि खास करून अंकित शेठ साखरे यांना भरघोस मतांचा लीड हा नेहमी असतो. आणि यावेळीसुद्धा तो लीड किंबहुना त्याच्यापेक्षा जास्त मतांचा लीड हा पूर्ण देवनावे ग्रामपंचायतीतून त्यांना भेटेल. कारण राष्ट्रवादीचे कार्यकर्ते तसेच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे सर्व कार्यकर्ते तसेच इतर सर्व पक्ष या ठिकाणी एकजूट झालेले आहेत. आणि हीच या पंचायतीची खासियत आहे आणि त्याचा प्रत्यय नक्कीच तुम्हाला येत्या या निवडणुकीच्या निकालात समजेल. आणि सर्वजण आम्ही अंकित शेठ साखरे यांच्या पाठीशी आहोत, श्रद्धाताई साखरे यांच्या पाठीशी आहोत आणि नक्कीच एक चांगला ऐतिहासिक लीड त्यांना या ग्रामपंचायतीतून भेटेल अशी अपेक्षा आहे आणि आम्हाला खात्री आहे. गावातली उमेदवार आहेत, गावातली एक सून आहे, त्यांच्या मामाचं गावसुद्धा आहे, एक ॲडव्हान्टेज आहे यांना, श्रद्धाताई साखरे यांना. तसेच त्यांच्याबरोबर कुठलाही मतभेद न करता आमच्या जोडीला खांद्याला खांद्या लावून उभे राहणारे आमचे देवयानी देशमुख त्या मॅडम असतील, यांना सगळ्यांना देवनावे गावातून उद्धव बाळासाहेब ठाकरे त्या पक्षाच्या वतीने मी एक ग्वाही देऊ शकतो की 100% आमच्याकडून पूर्णपणे चांगला प्रतिसाद पॅनल टू पॅनल ह्या मतदान होईल या मतदारसंघामध्ये. तसेच युवक हा विषय देवनावे गावातला युवक हा सुशिक्षित युवक आहे आणि त्यांना चांगल्या प्रकारची खात्री आहे की या मतदारसंघात आपल्याला जर कामं असतील किंवा विकास कामं करायची असतील तर अंकित साखरेंनी ह्या ग्रामपंचायतीमध्ये काय विकास केला आहे ह्या गोष्टीची पोचपावती इथल्या येणाऱ्या ग्रामपंचायत असेल किंवा इतर वेगवेगळे सार्वजनिक कामं असतील ही सगळ्या लोकांनी बघितली आणि त्यांचा आदर्श घेऊन इतर पंचायत समिती असेल किंवा खालापूर तालुका रायगड जिल्ह्यामध्ये त्यांचा आदर्श घेऊन कामं होत आहेत. आणि आज आम्ही खांद्याला खांदा लावून उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांची युती आहे आणि ही वरून
पक्षाकडून युती झालेली आहे, त्यामुळे कुठला प्रश्नच येत नाही आहे इथं कुठला मतभेदाचा. त्यामुळे आम्ही सगळे एकत्र राहून गावात जवळजवळ 80 ते 90% वोटिंग ही आपल्या पॅनलला कशी पडेल, आपल्या युतीला कशी पडेल याची आम्ही पूर्णपणे जबाबदारी घेतो आहे. आणि इथे येणारा युवक हा कोणाला बोलवलेला नाही आहे किंवा कुठल्या पैसे देऊन खरेदी केलेला नाही आहे. तर हा युवक हा स्वतःच्या मनाने स्वइच्छेने आणि त्यांच्यावर विश्वास, त्यांच्या कामाच्या विश्वासावर विश्वास ठेवून इथे सगळे जमलेले आहेत. एवढं मी तुम्हाला या माध्यमातून सांगू शकतो. आतकरगाव जिल्हा गणातून श्रद्धा साखरे आणि देवयानी ताई खाली पंचायत समितीला उभे आहेत. पण धनशक्तीचा असा विषय नाही आहे. अंकित साखरेंनी स्वतः केलेलं ह्या वार्डामध्ये काम आणि श्रद्धा साखरे सभापती असताना त्यांनी जे तालुक्यामध्ये आणि विशेष करून आमचे देवनावे ग्रामपंचायत भागात देवनावे ग्रामपंचायतीमध्ये किती जनकल्याणाची कामं अंकित साखरे सरपंच असताना केलीत. त्यामुळं लोकांना काम दिसतं आहे आणि कामाच्या माध्यमातूनच श्रद्धा साखरे या बहुमताने निवडून होतील एवढी मला गॅरंटी आहे.